नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। अंबानी धमकी प्रकरणात पहिला राजीनामा झालाय तो गृहमंत्री अनिल देशमुख यांचा। प्रकरण टप्प्याटप्प्याने अंबानी धमकी प्रकरणापासून सुरू झालं आणि एक एक पदर उलगडत ते खंडणी वसुलीच्या आरोपांपर्यंत येऊन थांबलं। आणि या प्रकरणाला एक अत्यंत महत्त्वाची कलाटणी न्यायालयात मिळाली, ती म्हणजे एफआयआरच न नोंदवण्यामुळे। वरकरणी पाहता अनेकांना असं वाटतंय की काल परवापर्यंत जे न्यायालय एफआयआर नाही तर सीबीआय चौकशी कशी द्यायची असं म्हणत होतं, ते आज अचानक आरोपांची 15 दिवसात सीबीआय चौकशी करा या भूमिकेपर्यंत कसं पोहोचलं। याच्यासाठी या संपूर्ण प्रकरणातला एक अत्यंत महत्त्वाचा आणि तांत्रिक दुवा आपल्याला लक्षात घ्यायला हवा। जेव्हा प्रकरण एफआयआर न नोंदवता सीबीआयच्या चौकशीची मागणी करण्यासाठी न्यायालयासमोर आलं, तेव्हा स्वाभाविकरित्या न्यायालयानं तो मुद्दा फेटाळून लावला होता। पण नंतर न्यायालयाच्या समोर असलेल्या 5 पैकी प्रत्येक याचिकेची टप्प्याटप्प्याने सुनावणी सुरू झाली। त्यावेळेला एका याचिकेकर्त्यानं हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं की एफआयआर नोंदवण्याच्या साठीचा प्रयत्न झाला आणि पोलिसांनी गृहमंत्र्यांच्या विरोधात एफआयआर नोंदवूच दिला नाही। हा संपूर्ण विषय राज्य सरकारला अडचणीत आणणारा ठरलाय आणि पर्यायानं न्यायालयानं सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानं महाराष्ट्राच्या गृहमंत्री पदावरून अनिल देशमुखांची गच्छंती झाली आहे। अनिल देशमुख यांनी नैतिकतेच्या आधारावर पदाचा राजीनामा देत आपल्या मुंबईच्या निवासस्थानाला टाटा बाय बाय केलाय। अनिल देशमुख तिथून पुढे निघाले आहेत। ते प्रफुल्ल पटेलांच्या भेटीला जातात का आपल्या घरी नागपूरला काटोलला निघून जातात याकडे लक्ष ठेवलं जाईल। पण या सगळ्या निमित्तानं इतरही काही बाबी अधोरेखित झाल्या। एका सर्वसामान्य तक्रारदाराला मुंबईच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली दिली जात नाही, हे अनिल देशमुख प्रकरणात उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आलं आणि पर्यायानं ही सगळी गोष्ट याच कार्यकाळात महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेच्या समोर सुद्धा आली। इतकंच नाही तर दुसऱ्या बाजूला मुंबईमध्ये पोलीस आयुक्तपदी राहिलेला व्यक्ती सुद्धा या प्रकरणात काही 100% योग्य वागलेला नाही, हे सुद्धा न्यायालयानं निदर्शनास आणून दिलं। पोलीस दलातला प्रमुख व्यक्ती हा भ्रष्टाचाराचे खंडणी वसुलीचे आरोप ऐकून केवळ संबंधित राजकीय प्रमुखांना त्याची कल्पना देतो, हे सुद्धा त्याच्या कर्तव्यच्युत असण्याचंच उत्तम उदाहरण आहे। अशा प्रकारच्या सांकेतिक शब्दांमध्ये न्यायालयानं आपले ताशेरे ओढले आणि म्हणून अनिल देशमुख आणि परमवीर सिंग या दोघांच्याही बाबतीत विषय अत्यंत गंभीर झालाय। पर्यायानं व्यवस्थेवरचे प्रश्न कायम आहेत आणि ही सगळी व्यवस्था शेवटी मुख्यमंत्र्यांच्याच पर्यंत जाऊन पोहोचते, हे विसरता कामा नये। आणि म्हणूनच प्रश्न उपस्थित होतो की महाराष्ट्रामध्ये सत्ता ही अस्थिर आहे का, आणि जर ती अस्थिर असेल नसेल तर व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे का। या चर्चेत आपल्याबरोबर सहभागी होणारे मान्यवर कोण आहेत त्यांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो। आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता अवधूत वाघ आहेत, आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ता आणि पर्यायानं मवियाचे प्रतिनिधी या नात्यानं डॉक्टर राजू वाघमारे आहेत, माजी पोलीस अधिकारी या नात्यानं अपर पोलीस महासंचालक पदावर राहिलेले PK जैन आहेत, ज्येष्ठ गुन्हे विषयक वार्तांकन करणारे पत्रकार प्रसाद नेरुरकर आहेत आणि आपल्यासोबत ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते फोनवरून तुर्तास जोडले गेले आहेत। थोड्या वेळाने ते प्रत्यक्ष सुद्धा चर्चेत सहभागी झालेले असतील। या चर्चेचा एक पहिला टप्पा राजकीय दृष्टीने पाहणं गरजेचं आहे आणि त्या निमित्तानं चर्चा नैतिकतेची करायला हवी। ज्या पद्धतीनं राजीनामा देताना नैतिकतेचा एक पडदा उभा केला गेला आणि नैतिकतेच्या आधारानं सांगितलं गेलं की कोर्टानं सांगितल्यानंतर पदावर राहणं आता नैतिक राहणार नाही, कारण पदावर असलेल्या गृहमंत्र्याची सीबीआय चौकशी हे आव्हान ठरेल, ही नैतिकता
उशिरा आठवली असं भाजपचं म्हणणं आहे. अवधूत वाघ, आपल्यापर्यंत माझा आवाज पोहोचत असेल, मी आपल्याला एक थेट प्रश्न विचारतो. ही नैतिकता उशिरा आठवली तर ती लवकर कधी आठवायला हवी होती? सर्वप्रथम ज्यावेळी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह, एक IPS अधिकारी, एवढे ज्येष्ठ अधिकारी, ज्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूकच या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली होती, त्यांनीच जर आपल्या बॉसवर अशा प्रकारचे आरोप केले, त्यावेळी नैतिकतेला धरूनच राजीनामा देशमुखांनी दिला पाहिजे होता. या बाबतीमध्ये आपल्याला आठवत असेल प्रसादजी, आदरणीय लालकृष्ण अडवाणी यांचे हे लोकसभेचे सभासद असताना एका डायरीमध्ये त्यांचं नाव आलं होतं आणि त्यांनी लाच घेतली असा आरोप करण्यात आला होता. केवळ त्या आरोपाचा आरोप होता आणि त्याच्यामध्ये काही तथ्य नव्हतं, प्रायव्हेट डायरी होती. असं असून सुद्धा आदरणीय अडवाणीजींनी राजीनामा दिला आणि जोपर्यंत या आरोपातून मी मुक्त होत नाही तोपर्यंत मी लोकसभेचं सभासदत्व स्वीकारणार नाही म्हणून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. ही नैतिकता एका बाजूला झाली. अवधूत वाघजी, पण तशी नैतिकता ही त्यानंतर भाजपात कधी दिसली की नाही, हाही मुद्दा चर्चेला येऊ शकतो. पटकन एकदा डॉक्टर वाघमारेंना बोलतं करूया. डॉक्टर वाघमारे, आपण इथं मवियाचे प्रतिनिधी म्हणून आहात. अनिल देशमुख यांचा बचाव करण्याची वेळ संपली हे त्यांना सांगितलं गेल्यानंतरच राजीनामा झाला, कोर्ट त्याला एक निमित्त ठरलं? नाही नाही नाही, असं म्हणणं चुकीचं ठरेल प्रसादजी. नैतिकता ही नैतिकता असते आणि ती आमच्याकडे आहे आणि त्या नैतिकतेला अगदी सामोरं जाऊन आम्ही राजीनामा दिलेला आहे अनिल देशमुखांनी. कारण नैतिकतेच्या गोष्टी भाजप करू शकत नाही. आपण सांगितलं अडवाणीजी गेल्यानंतर भाजपची नैतिकता पण संपली ना हो. कारण राजनाथ सिंगांनी तर स्पष्ट सांगितलेलं, अहो आरोप झाले म्हणून आम्ही राजीनामा देणार का? आम्ही राजीनामा द्यायला काही काँग्रेसचे मंत्री नाही आहोत. त्याच्यामुळे आणि त्याचं प्रत्यंतर महाराष्ट्रात आपल्याला बघायला मिळालं. 22 मंत्र्यांवर आरोप होते, कोणी राजीनामा दिला? त्याच्यामुळे भाजपने नैतिकतेच्या गोष्टी करू नये आणि नैतिकता उशिरा झाली लवकर झाली याबद्दल बोलूच नये. हे महाराष्ट्रातली आणि देशातली जनता जाणते. राहिला प्रश्न अनिल देशमुखांचा, तर अनिल देशमुखांनी जो राजीनामा दिला आता कोर्टाने सांगितल्यावर तो अगदी उचित आहे. कारण जर CBI त्याची चौकशी करणार आहे 15 दिवसाच्या आत, तर त्या काळामध्ये अनिल देशमुखांनी त्या पोझिशनवर राहणं हे योग्य ठरलं नसतं, म्हणून त्यांनी तो राजीनामा दिला. एक गोष्ट आपण लक्षात घ्या, ठीक आहे डॉक्टर, देशमुखांवर FIR लागलेला नाहीये. ठीक आहे डॉक्टर, आता एक एक टप्प्यांनी ज्या ज्या वेळेला गोष्टी पुढे सरकतील तेव्हा काय काय होईल हा एक मुद्दा आहेच. PK जैन यांना या निमित्तानं विचारूयात. जैन साहेब, ज्या पद्धतीनं कोर्टानं आपलं प्रोसिडिंग दिलेलं आहे आणि त्या प्रोसिडिंग मध्ये कोर्ट काय म्हणतोय, तर FIR का नोंदवला गेला नाही? एक सर्वसामान्य माणूस तक्रार देण्यासाठी गेला, त्याची स्टेशन डायरी सुद्धा झाली नाही. या प्रकरणातून राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भात गंभीर स्वरूपाची दखल घेण्याची परिस्थिती न्यायालयानं नोंदवली. आपल्या लेखी एक तक्रारदार पोलीस ठाण्यात जातो आणि त्याची तक्रार तर घेतली जातच नाही, स्टेशन डायरी सुद्धा नोंदवली जात नाही. हा विषय कितपत गंभीर आहे? प्रसादजी, मान्य सर्वोच्च न्यायालयाचे अनेक जजमेंट्स आहेत ज्याच्यामध्ये त्यांनी FIR ताबडतोब नोंदला जावा, त्याच्यानंतर FIR किती दिवसांनी इन्क्वायरी केल्यानंतर नोंदला जावा, अशा प्रकारचे आदेश दिलेले आहेत. ललिता कुमारी वर्सेस गव्हर्नमेंट ऑफ UP ची एक जजमेंट आहे, त्याच्यामध्ये त्यांनी दिला की 48 तासामध्ये चौकशी करून, जरी चौकशी करायची असेल तर FIR नोंद केला पाहिजे किंवा FIR का नोंदवल्या गेला नाही त्याची कारणे तक्रारदाराला सांगितली पाहिजे. आता या केसमध्ये मी सुरुवातीपासून आपल्या कार्यक्रमावरती सुद्धा बोललेलो आहे की या केसमध्ये प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट किंवा एक्सटॉर्शन, अटेम्प्टेड एक्सटॉर्शन खाली गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि त्याच्यानंतर त्याचा तपास व्हायला पाहिजे. परंतु आता गृहमंत्र्यांच्या विरोधात तक्रार घेणार कोण आणि त्याचा तपास करणार कोण, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की आता एक सेवानिवृत्त हायकोर्ट ज्याची नेमणूक करण्यात आली, पण त्या केसमध्ये विटनेसेस कोण आहेत? पोलीस अधिकारी आहेत, म्हणजे ACP लेवलचे, API लेवलचे आणि DCP लेवलचे, आणि त्याच्यानंतर मंत्री महोदयांचे स्वतःच्या पर्सनल स्टाफ आहे, त्याचे OSD किंवा त्याचे PA वगैरे जे कोणी असतील. तर आता असे लोक स्टेटमेंट कशी देणार? म्हणजे आणि एक मी आपल्याला सांगतो प्रोसिजर काय आहे. चौकशी झाल्यानंतर हा अहवाल जातो गृह मंत्रालयाकडे आणि त्याच गृहमंत्र्यामार्फत हा अहवाल पुढे पुटअप होणार होता. म्हणजे स्वतःच्या विरोधात चौकशी गृहमंत्री कशी करणार आणि कशी करून घेणार? म्हणून सुरुवातीपासूनच माझा असं म्हणणं होतं की त्यांनी या पदावरून दूर व्हायला पाहिजे.
त्याच्यानंतर निष्पक्ष चौकशीला सामोरे जायला पाहिजे. त्याच्यानंतरच काहीतरी अपेक्षा आहे की याच्यामध्ये निष्पक्ष चौकशी होईल, नाही तर चौकशी अगदी होणार नाही. म्हणजे जैन साहेब, आपणही ही गोष्ट अधोरेखित करता आहात की त्यांनी खरं तर या आधीच पदापासून दूर व्हायला हवं होतं, आजचा दिवस येऊ देण्याची गरज नव्हती. आणि तसा झाला असेल तर एकदा न्यायालयाने ती सेवानिवृत्त न्यायाधीशाची चौकशी सुद्धा मान्य केली असती. आता याच्यामध्ये सीबीआयची चौकशी करण्याचे आदेश देण्या पाठीमागे कारण हाच आहे की त्यांना सुद्धा प्रोसिजर माहिती आहे की याच मंत्री महोदया मार्फत ही चौकशीचा अहवाल पुढे जाणार आहे. बरोबर. त्याच्यावर कारवाई करायची की नाही ते सुद्धा निर्णय त्या गृह मंत्रालयाने घ्यायचे आहे. मग स्वतःची चौकशीला सामोरे जायचे, स्वतः जज बनून त्याच्यावर बसायचे, हे कशा शक्य आहे? अगदी. म्हणून न्यायालयाने ही चौकशी सीबीआय कडे दिली. अगदी एक हिंदीतली छोटीशी म्हण आठवतीये, जब सैया भये कोतवाल तो डर काहे का, अशी एक म्हण आठवते. आपण प्रसाद नेरुरकरांना त्या संदर्भानं बोलतं करूयात. डॉक्टर वाघमारेंना यावर प्रतिक्रिया द्यायची आहे. डॉक्टर वाघमारे, मी प्रसाद नेरुरकरांच्या नंतर आपल्यापर्यंत पोहोचतो आणि अवधूत वाघ यांनाही बोलतं करूया. प्रसाद नेरुरकर, आपण सांगा, ज्या पद्धतीनं ही केस पुढे सरकत होती, आज ना उद्या अनिल देशमुखांना जावं लागणार असं पहिल्या दिवसापासून सांगणारे तुम्ही होतात. तुम्ही या प्रकरणामध्ये जी वक्तव्य टीव्ही चॅनलवर येऊन आमच्याकडे केली ती सगळी खरी ठरली आहेत. आता पुढचं नवीन काय तुमचं भविष्य कथन असणार आहे? नाही, एक गोष्ट इथे लक्षात घेतली पाहिजे की परमवीर सिंग यांनी जेव्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि गृहमंत्री 100 कोटी रुपये माझ्या अधिकाऱ्यांकडे मागतायत अशा प्रकारचे आरोप केले आणि ह्या आरोपाची दखल सुप्रीम कोर्टाने घ्यावी अशी जेव्हा एका मुंबई पोलीस आयुक्तांची इच्छा असते तेव्हाच त्या प्रकरणामध्ये काहीतरी काळबेरं असतं. मात्र सुप्रीम कोर्टाने सांगितलं की तुम्ही हायकोर्टात जा आणि मग ज्या पद्धतीने हायकोर्टाने परमवीर सिंग यांचे कान उपटले, पण हे एकतर्फी त्यांनी काम उपटल्यानंतर त्यांनी दोन्ही बाजू जेव्हा विचार केला तेव्हा त्यांना देखील कुठेतरी या प्रकरणातलं गांभीर्य 100% कळलंय आणि आजपर्यंत या देशातील नागरिकाचा न्यायालयांवर पूर्ण विश्वास आहे आणि न्यायालय कधीही दुपट्टीपणा करत नाहीये. न्यायालय योग्य ती भूमिका घेते. राहिला दुसरे काही गोष्टीमध्ये, काही प्रकरणामध्ये न्यायालयाने विवादित निर्णय दिलेला आहे. याही प्रकरणामध्ये न्यायालयाने काय सांगितलंय की एका विशिष्टाच्या रेर परिस्थितीमध्ये ही घटना मुंबई पोलीस आयुक्तांनी गृहमंत्र्याविरुद्ध तक्रार केलेली आहे, तर मुंबई पोलीस त्याविरुद्ध कशी तक्रार घेतील आणि त्यांना कुठेतरी वाटलं की गृहमंत्र्याच्या दबावाखाली आहे म्हणून त्यांनी काय सांगितलं की जे आरोप आहेत ते आरोपाचे गांभीर्य किती आहे, त्यात कितपत तथ्य आहे की तुम्ही ते इन्क्वायरी करा. इन्व्हेस्टिगेशनचे आदेश अजूनही दिलेले नाहीये. त्याच्यामुळे ह्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होईल आणि ह्या गोष्टीमध्ये तुम्हाला एक सांगावंसं वाटतंय की ह्या गोष्टीमध्ये केंद्रीय तपास यंत्रणा पद्धतशीरपणे आतमध्ये इन्व्हॉल्व्ह होत आहेत. NIA झालेली आहे, आता CBI होईल, याच्यानंतर इंटेलिजन्स ब्युरो ऑलरेडी इन्व्हॉल्व्ह आहे आणि आता हे प्रकरण जेव्हा 100 कोटीचं जातं तेव्हा ईडीचा ह्यामध्ये प्रवेश 100% आहे. त्याच्यामुळे येत्या काही दिवसात ह्या सरकारला या सगळा घटनाक्रम अतिशय जड जाणार आहे. सरकारने वेट अँड वॉचची जी भूमिका अगदी 2 महिन्यापासून घेतलेली आहे ती त्यांना कुठेतरी घातक ठरते. अगदी याच निमित्ताने एक पटकन छोटंसं वाक्य आपल्याला सगळ्यांना आठवण करून देतो. लादेन आहे का काय सचिन वाझे अशा प्रकारचं वक्तव्य करून या प्रकरणाच्या कडे पाहण्याचा सरकारचा दृष्टिकोनच स्पष्ट झाला होता. डॉक्टर वाघमारे, मला वाटतं चुका तिथून घडायला सुरुवात झाली. नाही, तुम्ही सचिन वाझे प्रकरण हे कम्प्लीट वेगळं आहे, मनसुख हिरेन प्रकरण वेगळं आहे आणि परमवीर सिंग यांचा आरोप वेगळा आहे. एक गोष्ट लक्षात घ्या की उद्या कोणताही अधिकारी आपल्या मंत्र्याविरोधात ज्यावेळी तक्रार करेल तर त्या प्रत्येकाची चौकशी सीबीआय मार्फत करणार का? परमवीर सिंगांनी जे आरोप केले त्या 6 आरोप त्या पत्रामध्ये आहेत. एकाही आरोपाचा एकही पुरावा परमवीर सिंगांनी ना कोर्टात दिला ना कोणाकडे दिला. मग तुम्ही मला सांगा की उद्या ज्या पद्धतीने गुजरात डॉक्टर या संपूर्ण प्रकरणामध्ये परमवीर सिंगांच्या याचिकेवर काहीच झालं नाहीये. झालंय ते जयश्री पाटलांच्या याचिकेवर झालंय आणि त्यामध्ये FIR नोंदवून न घेण्याची एक घोडचूक सरकारला केवढी महाग पडली ते आपल्याला लक्षात आलं असेल. परमवीर सिंगांना नाहीतरी कोण असं म्हणतंय की ते धुतल्या तांदळासारखे आहेत किंवा त्यांच्या बाबत कुठल्याही प्रकारे सकारात्मक भूमिका कोणीच घेत नाही ना, भाजप पण घेत आहे. जरा मला बोलू द्या ना, आता मला बोलू मी. ठीक आहे, बोला डॉक्टर, बोला. काय आहे की एका अधिकाऱ्याने आरोप केले. कधी आरोप केले? आरोप केले ज्यावेळी त्या अधिकाऱ्याची बदली केली त्याच्यानंतर त्यांनी आरोप केले. अशा प्रकारचे आरोप याच्यापूर्वी झालेत का?
तर गुजरातमध्ये डीजी वंजारांनी, संजीव भट्टनी, त्यावेळचे मुख्यमंत्री आणि मोदीजी आणि अमित शहा यांच्या विरोधात ढिगभर पुरावे देऊन आरोप केले होते. त्यावेळी मोदीजींनी राजीनामा दिला होता का? त्यांची चौकशी कोणी केली होती का? त्याच्यामुळे आताच्या या पत्रामध्ये उद्या कोणताही अधिकारी उठेल आणि मंत्र्याबद्दल बोलेल, यांनी माझ्याकडे 50 कोटी मागितले, मग तुम्ही त्याच्याबद्दल कोर्टात जाऊन कोर्ट पण अशा पद्धतीचा निकाल देईल का? नाही, डीजी वंजारांच्या कोणत्या आरोपात चौकशी झाली नाही मोदींची? केली पाहिजे, त्याच्यामध्ये कळेल काहीतरी की सत्य काय होतं. अहो साधा प्रश्न आहे की उद्या ज्यावेळी एखाद्याने आरोप केले त्या आरोपाबद्दल काहीतरी पुरावे लागतील. आज एकही पुरावा न देता फक्त एका कागदावर ज्यावेळी कमिशनर सांगतात की अशा पद्धतीचे आरोप करतात, त्याच्याबद्दल तुम्ही कसं काय करणार? पी.के. जैन यांना एक निरीक्षण नोंदवायचं आहे. डॉक्टर पी.के. जैन यांना एक निरीक्षण नोंदवायचं, एकदा ते ऐकून घ्या. पुरावे कुठे आहेत असा आपला प्रश्न आहे. जैन साहेब, याचं उत्तर काय द्यायचं? प्रसादजी, याच्यामध्ये असं आहे की चौकशी तरी सुरू झाली पाहिजे होती, पुरावे मागितले पाहिजे होते. पुरावे कोणी मागितलेच नाही. आपण नेहमी म्हणतो की पुरावे त्यांनी काही जोडले नाही. त्यांना माहिती आहे की मी एका राज्याचे गृहमंत्र्याच्या विरोधात एलिगेशन करतोय आणि त्याची काही एलिबी जरी त्यांनी निर्माण करायची असेल किंवा काही त्या चौकशीमधून वाचवायची असेल तर ते पुराव्याच्या समोर काहीतरी उभा करतील. म्हणून ते एकच चौकशी तरी सुरू होऊ दे ना. चौकशी झाल्यानंतर मग पुरावे कुठे आहेत ते त्या माणसाला विचारायचे, आता पुरावे द्यायचे मध्ये, म्हणजे चौकशी करायचीच नाही. कोणताही अधिकारी कोणाच्या विरोधात पण बोलेल, मग तुम्ही म्हणजे मंत्री महोदय सर्व दुधाचे धुतलेले आहेत का हे सांगा मला. मंत्री महोदय सर्व दुधाचे धुतलेले आहेत का? म्हणजे प्रत्येक माणसाला पी.के. जैनजी, कोणीच इकडे धुतल्या तांदळासारखं स्वच्छ नाही. पण आपण ज्यावेळी आरोप करतो त्यावेळी त्या आरोपाला पुरावे जोडून आरोप करावे अशी सर्वसामान्यांची अपेक्षा असते. इकडे तरी कोर्ट सांगते चौकशी करा. डॉक्टर वाघमारे, आपण असं म्हणताय की पुरावे जोडून आरोप करा. आज तरी मग काय झालं डॉक्टर साहेब? आज तरी काय झालं? मग आज कशाला राजीनामा द्यायचे? नाही प्रसादजी, मग आज कशाला राजीनामा द्यायचे? मग चौकशी होऊ द्या ना. बरोबर. डॉक्टर वाघमारे, आपल्याला एक प्रश्न विचारलाय. पी.के. जैन असं विचारतायत की जर समजा पुरावे जोडलेच नाहीयेत आरोपाला, आरोप करताना त्याच्या पुष्ट्यर्थ पुरावे नाहीत, हा तुमचा बचाव असेल तर आज राजीनामा का दिला असं पी.के. जैन विचारतायत. राजीनामा याच्यासाठी दिला जैन साहेब, कारण ज्यावेळी कोर्टाने विवादित निर्णय घेतला आणि कोर्टाने शेवटी माननीय न्यायालयाने विवादित निर्णय घेतला, या शब्दाला माझं ऑब्जेक्शन आहे. तुम्ही असं कसं बोलू शकता? कोर्टाने विवादित निर्णय घेतला. सुद्धा तशाची ओढायची आपल्याला. काय तुम्ही बोलताय? काय स्पष्ट मत आहे? तुम्ही काय बोलताय? काय तुम्हाला कळतं का काही? ही प्रतिक्रिया जनसामान्यांची आहे की हा जनसामान्यांची स्पष्ट मत आहे? ही तुमची प्रतिक्रिया आहे. पैसे खाऊ लोकांची प्रतिक्रिया आहे, डल्ला मारू लोकांची, लुटारू लोकांची, खंडणी मागणाऱ्या लोकांची. तमाशा बघते. मंत्र्यावरती आरोप व्हायचे, त्यांनी काही पुढे कारवाई करायची नाही, स्वतः चौकशीवरती बसायचे लोक, हे पण बघतात. साहेब काय आपण म्हणजे याच्यामध्ये खरं म्हटलं तर सुरुवातीला निर्णय घेतला पाहिजे होता. एक प्रामाणिकपणा दाखवून स्वतः चौकशीपासून या पदापासून वेगळा पाहिजे. बरोबर आहे जैन साहेब. या निमित्तानं बचाव करताना आता न्यायालयाचा निर्णय विवादित आहे इतकं म्हणण्यापर्यंतची मजल पोहोचलेली आहे. न्यायालयालाच आता निर्णय मनासारखा मिळाला नाही म्हणूनच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जात आहे. जैन साहेब, आपली प्रतिक्रिया अपेक्षित करतोय. मी याच्यामध्ये काय म्हणणार साहेब, आता म्हणजे जे कोणी चौकशीवरती बसायचे मंत्री महोदयांच्या विरुद्ध त्याच्यावरती जरी आपण प्रश्नचिन्ह उभे करू लागलो तर पुढे चालणार आहे कशा? मग उद्या सांगा की कोर्टाचा निर्णय सुद्धा चुकीचा आहे, संपलं. मग कशावरती विश्वास दाखवायचे? कोर्टावरती विश्वास नाही, सीबीआय वरती विश्वास नाही, एनआयए वरती विश्वास नाही, मग कोणावरती विश्वास दाखवणार आपण? बरोबर आहे जैन साहेब. आपल्या उत्तर जैन साहेब तुम्ही द्या. पी.के. जैन साहेब तुम्ही याचं उत्तर द्या ना. जस्टिस चांदेवालवरती काय विश्वास दाखवायचे? ऐकून घ्या. तुम्ही जी केस सांगितली, ललित कुमारीची केस सांगितली, ललित कुमारीच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये बिर्ला आणि सहाराचं जे प्रकरण होतं त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने का उलटा निर्णय दिला?
का ती डायरी पुरावा म्हणून घेतली नाही? ललित कुमारीची केसच सांगितली होती ना तिकडे. आज मी केला सुद्धा साहेब, ललिता कुमारीची जजमेंट आजही स्टँड करते आणि ललिता कुमारीची जजमेंट आजही फायनल आहे. आणि त्याप्रमाणे तुम्ही काय बोलताय? अहो पण डॉक्टर मला एक सांगा, राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पार पाडलेला अधिकारी तुम्हाला सांगतोय कायद्याच्या दृष्टीनं काय घडामोडी आहेत, आणि तुम्ही त्यांनाच उलटा प्रश्न विचारताय की तुम्ही कायद्याचं इंटरप्रिटेशन कसं करता म्हणून. ललित कुमारी केस मधला त्यांनी महत्वाचा विषय कुठला सांगितला? चौकशीला प्रकरण हस्तांतरित करण्याचा मुद्दा होता. एक मिनिट, अवधूत वाघ यांनाही या मुद्द्यावर बोलतं करूयात एकदा. अवधूत वाघ, आता न्यायालयाचा मुद्दा, न्यायालयाचा निर्णय मनासारखा आला नाही तर न्यायालयानं विवादित निर्णय दिला असं मवियानं म्हणायचं ठरवलेलं दिसतंय. गंमत अशी आहे की हे फसलेलं सरकार आहे. म्हणून आता माझे मित्र राजू वाघमारे काय बोलतात त्यांच्याकडे मी फारसं लक्ष देत नाही, गांभीर्याने त्यांना अजिबात मी घेत नाही. कारण ते नेहमी असंच काहीतरी रटाळ आणि आउट ऑफ स्क्वेअर आणि बोलत असतात. मुख्य मुद्दा असा आहे की पहिल्या वेळी ज्यावेळी सुनावणी झाली परमवीर सिंगाच्या केसमध्ये, त्यावेळी न्यायालयाने परमवीर सिंगांचे कान उपटले आणि ते म्हणाले की जर गुन्हा घडला असेल तर तुम्ही FIR का नाही दाखल केला. याचा अर्थ कुठेतरी गुन्हा हा घडला होता हे न्यायालयाच्या लक्षात आलंय. आणि मग माने पाटलांच्या याचिकेमध्ये मी FIR करण्याचा प्रयत्न केला आणि FIR घेतला नाही. या मुद्दा उचलून मग शेवटी हा 15 दिवसाची ही चौकशी करण्याची, ही प्रिलिमिनरी चौकशी आहे, पहिल्यांदा आपण सर्वांनी लक्षात घेतलं. पण अवधूत वाघ आत्ताच्या घडीला न्यायालयाचा निर्णय विवादित आहे असं म्हणून जनतेत आपल्या समर्थकांमध्ये मविया काय पोहोचवू इच्छिते? नाही, गंमत अशी आहे म्हणून मवियाकडे कोण फारसं लक्ष देत नाही. 10 जनपद मधनं आलेला निर्णय आणि व्हॅटिकन सिटी मधून आलेला निर्णय हाच त्यांच्यासाठी फायनल असतो. बाकी कुठच्याही संस्था आणि संघटना त्यांच्यासाठी महत्वाच्या नसतात. त्यांचा CBI वर विश्वास नसतो. त्यांचा जर ते विरोधी पक्षात असतील तर त्यावेळी राज्याच्या पोलिसांवर विश्वास नसतो. ते जर केंद्रामध्ये सत्तेवर नसतील तर CBI वर विश्वास नसतो. न्याय यंत्रणेवर विश्वास नसतो. त्यांची तर मजल इथपर्यंत गेली की सुप्रीम कोर्टाने ज्यावेळी राम जन्मभूमीच्या बाजूने निर्णय दिला त्यावेळी सुप्रीम कोर्टाच्या विरोधामध्ये सुद्धा भूमिका घेणारे कित्येक काँग्रेसजन आज सोशल मीडियामध्ये कार्यरत आहेत. आपल्या मुद्द्याचा प्रतिवाद डॉक्टर वाघमारे यांना करायचा आहे. त्यानंतर आपण ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांना चर्चेत सहभागी करून घेणार आहोत. ते थोड्याच वेळात आपल्या बरोबर पूर्णपणे जोडले जातील. डॉक्टर राजू वाघमारे, न्यायालयाचा निर्णय विवादित आहे असं सांगून तुम्ही बचाव नक्की कोणाचा करू इच्छित आहे? तुम्हाला अजूनही अनिल देशमुखांच्या पाठीशी उभं राहायची इच्छा आहे? एक गोष्ट लक्षात घ्या, मला कोणाच्या पाठीमागे उभं राहायचं नाहीये. मी जे स्पष्ट आहे, जो ऑब्जेक्टिव्हली खरं आहे ते सांगण्याचा प्रयत्न करतोय. हो कातेजी, बरोबर आहे. 2014 नंतरचे या केंद्र सरकारच्या विरोधातले जे निर्णय आहेत त्या सगळ्या केसेसची मी यादी तुमच्या समोर ठेवतो. ठीक आहे, पण या यादीच्या बरोबर तुम्हाला राशिद अल्वींचं वक्तव्य आठवत असेल? ऐकून डॉक्टर वाघमारे, राशिद अल्वींचं वक्तव्य तुम्हाला आठवत असेल? मला प्रश्न विचारणार आहे, तुम्ही मला विचारल्यावर मला बोलू द्या ना. बर, 45 मिनिटं त्यांना बोलू द्या, तरी त्यांचं समाधान नाही होणार. तुम्ही ललित कुमारीचा जो प्रश्न आहे, जी केस आहे सुप्रीम कोर्टामध्ये, त्यावेळी तो जो निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला ज्याच्या डायरीमध्ये मोदी साहेबांचं नाव होतं आणि बीजेपीच्या नेत्यांचं नाव होतं, त्या केसच्या वेळी सुप्रीम कोर्टाने काय निर्णय दिला की हे सगळे पुरावे आम्ही ग्राह्य मानणार नाही, तुम्ही हे प्रकरण काढून टाका आणि हे प्रकरण पुढे चालवायचं पण नाही. तुम्हाला सुचवायचं काय आहे डॉक्टर? या सगळ्यातून तुम्हाला काय सुचवायचंय? अनिल देशमुखांवर अन्याय झाला, न्यायालयानं अन्याय केला, इतकं धाडसी विधान करणार आहात तुम्ही? नंतर न्यायालयाने पुष्कळच्या केसेस, ज्या केसेस या सरकारच्या विरोधातल्या आहेत, केंद्र सरकारच्या आणि भाजप सरकारच्या, त्याच्याबद्दलचे निकाल हे कायद्याला पटणारे नाहीत. ठीक आहे, आता आपल्यासोबत उभी झाली आता. तुम्ही अगदी म्हणजे यांनी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय या दोघांनाही आरोपीच्या पिंजऱ्यात आणून उभं केलं. आपल्यासोबत लॉ मध्ये डॉक्टरेट केली आहे की नाही एवढं विचारावं लागेल. लॉ मध्ये बहुतेक डॉक्टरेट केली आहे. नाही, ते वेगळ्या विषयांचे डॉक्टर आहेत. आपण त्याची चर्चा आता नको करायला. इथे ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांना आपल्याला जोडून घ्यायचंय. दरम्यान प्रसाद नेरुरकरांना एकदा विचारूयात. प्रसाद नेरुरकर, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल? ज्या पद्धतीनं
एक परसेप्शन, एक मनोभूमिका, विचार त्यांच्या आपापल्या समर्थकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातोय, तो का असेल की न्यायालयानं निर्णय दिलेला आहे, तो आम्हाला पसंत नाही आणि तो विवादित आहे, असं मविया का म्हणतीये? कारण त्यांना तसं करण्याशिवाय सध्या गत्यंतर नाही. गेल्या 4 तासापासून राज्यातल्या ज्येष्ठ नेत्यांची कायदे आणि या कायदे तज्ञांनी गेला आवाज या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचं ठरलेलं आहे. आणि त्याच अनुषंगाने येत्या काही अनिल देशमुख हे दिल्लीसाठी रवाना होण्याची दाट शक्यता आहे. आणि हे त्यांना तसं करावंच लागेल, कारण त्यांना शेवटपर्यंत लढावं लागेल. आज त्यांनी पटकन शरद पवारांच्या इच्छेनंतर त्यांनी 2 पावलं मागे जाऊन आपल्या पदाचा राजीनामा देऊन थोडी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. उद्या आणि परवा ते सर्वोच्च न्यायालयात आपली लढाई लढतील. मात्र सर्वोच्च न्यायालय याबाबत काय निर्णय पुन्हा देते हेही पाहणं तितकंच अत्यंत गंभीर आहे. ठीक आहे, आपण गुणरत्न सदावर्ते यांना या पहिल्या भागाच्या अत्यंत शेवटच्या टप्प्यामध्ये सहभागी करून घेतो आहोत. त्याच्यामुळे थोडासा कमी वेळ त्यांना मिळेल असं आत्ताची चिन्ह आहेत. गुणरत्न सदावर्ते आपल्यापर्यंत जोडले जात आहेत. दरम्यानच्या काळात एक आणखीन मुद्दा PK जैन यांच्यासाठी उपलब्ध आहे, तो असा आहे. जैन साहेब, FIR न नोंदवण्याच्या संदर्भातली चर्चा आपण केली. आता यात परमवीर सिंग यांच्या भूमिकेवर सुद्धा काही कमी प्रश्नचिन्ह उपस्थित राहिली नाहीत. हे बघा, याच्यामध्ये असं आहे की परमवीर हे जी चौकशी दिलेली आहे ती परमवीर सिंगनी दिलेल्या पत्रावरून चौकशी आदेशित झाली. आता त्या चौकशीमध्ये परमवीर सिंगाचा काय रोल होता, त्यांनी सुरुवातीला का कारवाई केली नाही, त्याच्या कुठे चुकला, हा सुद्धा चौकशीचा भाग राहील. म्हणजे चौकशी फक्त देशमुख साहेबांपुरती थांबणार नाही. या चौकशीमध्ये मागे काय झाला होता, त्याच्या आधी काय झाला होता, हे सुद्धा सर्व चौकशीमध्ये स्पष्ट होणार आहे. जैन साहेब, या चौकशीचे धागे दोरे किती मागेपर्यंत जातील आणि खरी अडचण तीच आहे का? नाही, नक्की आहे. कारण की ते सुरुवातीला कोणीतरी म्हणत होते की आता हे 100 कोटी गृहमंत्री स्वतःसाठी मागू शकत नाही, कुठेतरी मागे पक्षासाठी मागितले त्यांनी. म्हणजे काय त्याच्या पाठीमागे नेमका काय आहे ते जनतेसमोर येईल आता मला असं वाटते. बर, मग या निमित्तानं एक पटकन राजू वाघमारेंसाठी प्रश्न आहे. डॉक्टर, माझा आपल्यासाठी हा प्रश्न आहे की 100 कोटीचं प्रकरण कुठवर मागे जाईल आणि त्या सगळ्या प्रकरणात काँग्रेसची तेव्हा काय भूमिका असेल जेव्हा अजून यातले मोठे खुलासे होतील? बघा, आमची भूमिका पहिल्या दिवसापासून स्पष्ट आहे. आम्ही कधी भ्रष्टाचाराला मागे घातलेलं नाही. आमच्यावर आरोप झाले, आम्ही मुख्यमंत्री पद सोडलेलं आहे काँग्रेसने. त्याच्यामुळे काँग्रेसची नैतिकता आणि काँग्रेस याबाबत आम्ही आमच्या तत्वाशी अगदी ठाम आहोत. आमचं बीजेपी सारखं आमचं भिजत घोंगडं कधीच राहिलेलं नाही की आपला तो बाब्या समोरच्याचा तो काढता. एवढे 22 मंत्र्यांवर आरोप होऊन एका मंत्र्यांनी राजीनामा भाजपचा दिला नाही ना मुख्यमंत्र्यांनी दिला. ठीक आहे, त्याच्यामुळे आता ते लोक आम्हाला सांगणार आणि ते आम्हाला शिकवणार नैतिकता. अहो, ज्यांची नैतिकता अडवाणी नंतर संपली ते आम्हाला सांगणार की आता नैतिकता काय आहे. ठीक आहे, या मुद्द्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू होतीये म्हणून हस्तक्षेप करतो. ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आता पूर्णपणे. सदावर्तेजी, न्यायालयाचा निकाल विवादित आहे असं सत्ताधाऱ्यांचं आताचं म्हणणं आहे. त्यांना तो निकाल काही पटलेला नाही. जयश्री पाटील यांच्या मार्फत जी याचिका करण्यात आली त्यात आपण स्वतः सुद्धा प्लीड केलं, आपणही भूमिका न्यायालयामध्ये मांडली. आत्ताच्या घडीला देशमुखांच्या अडचणी वाढल्या आहेत का? कोर्ट ऑफ रेकॉर्ड म्हणलं जाते माननीय उच्च न्यायालयाला, आणि थोडं शिस्तीमध्ये या राजकीय पुढाऱ्यांनी आता वागलं पाहिजे. न्यायालयाच्या एखाद्या निकालाला नक्की चॅलेंज करण्याचा तुमचा अधिकार आहे, परंतु न्यायालयावर कमेंट करताना थोडं जपून कमेंट कराव्यात. आणि राहिला प्रश्न प्रस्तुत प्रकरणाच्या संदर्भामध्ये, मी असं म्हणेल की भारतीय संविधानाची ही जीत आहे. अहो, एवढे दिवस तुम्ही काय करत होतात? ज्यावेळेस तुमच्यावर म्हणजे आरोप म्हणण्यापेक्षा म्हणजे वस्तुस्थितीच तारीख वाईज टाइम वाईज तुमच्या नजरेसमोर होती, तेव्हा तुमचं मॉरल नव्हतं. माननीय उच्च न्यायालयाने जसेच तुम्हाला सुनावले आणि माननीय उच्च न्यायालयाने जसे निरीक्षण नोंदवले त्यानंतर तुमचा घडा भरल्यासारखा वाटला आणि घडा भरला म्हणून तुम्ही पाय उतार झालात. हे काय मॉरल वगैरे म्हणून तुम्ही काय पाय उतार झालेला नाहीत.
त्यामुळे ज्या प्रकारे तुम्ही म्हणजे दमनशाहीच्या आधारावर हम करे सो कायदा देशमुखी पाटील की प्रमाणे आता मंत्रालय चालत नसतात, संविधान श्रेष्ठ मंत्रालय चालवावं लागतात आणि जे जे कोणी अशा प्रकारे वागेल, मग ते शरद पवार असतील किंवा यांच्यापैकीचे अशोक चव्हाण असतील, आदर्श मधले अशोक चव्हाण असतील, जे कोणी असतील, तो काळ गेला जेव्हा दत्ता सामंतांना गोळ्या घालून खून करून टाकला आणि मुख्यमंत्री कोण होते हे आता मला वेगळं सांगायची गरज नाही. तसं जयश्री पाटील आणि गुणरत्न सदावर्तेवर गोळ्या जरी झाडल्या तरी कॅन्सर जो आहे जयश्री पाटलांनी सांगितला करप्शन, या कॅन्सरच्या विरोधातली आमची लढाई आहे. तुम्ही बोलत बसा. ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते, याच दरम्यान एक आणखीन अशी माहिती समोर येते की आता अनिल देशमुख सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतात. अनिल देशमुख सर्वोच्च न्यायालयात काय भूमिका घेऊ शकतील? थोड्या वेळापूर्वी याच प्रकारची शक्यता प्रसाद नेरुरकर यांनी व्यक्त केली आहे. मला एक सांगा, आज जे माननीय उच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे त्याच्यामध्ये क्रिमिनल लॉ जो आहे तो मोशन मध्ये आणण्यासाठीचा तो भाग आहे आणि त्याच्याही मध्ये अति फिल्टर केलेले माननीय उच्च न्यायालयाने की प्रिलिमिनरी इन्क्वायरी जी आहे 15 दिवसाची दिलेली आहे आणि त्यातही माननीय उच्च न्यायालयाने फिल्टर केलेलं आहे की कशा प्रकारचा लोकस आहे, कशा प्रकारची मोडस ऑपरेंडा आहे आणि कशा प्रकारची इनॅक्शन होती, कशा प्रकारचं इन्फ्लुअन्स होतं. ह्या सगळ्या बाबी जर आपण लक्षात घेतल्या तर मला असं वाटतं की माननीय सर्वोच्च न्यायालय काय सुनावेल ह्याच्यासाठी सुद्धा आता स्टँड इट इज अटेन्शन. पोलीस सेवेतले काही मंत्री आहेत त्यांच्यामध्ये त्यांनी आता शिकवावं. या प्रस्तुत ज्यांनी राजीनामा दिला मॉरलच्या नावावर नाही तर घडा भरलेल्या मंत्र्यांनी ज्यांनी राजीनामा दिलाय त्यांनी आता अटेन्शन मध्ये राहावं की माननीय सर्वोच्च न्यायालय संविधानिक बाबीच्या आधारे काय सुनावतंय त्याची तयारी ठेवावी. आपल्याला आठवत असेल हे सगळं प्रकरण ज्या वेळेला सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलं त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयानं 100 कोटीचे आरोप एका पदावर असलेल्या डीजी क्षमतेच्या पोलीस अधिकाऱ्याकडून लावलं जाणं अत्यंत गंभीर आहे असं निरीक्षण नोंदवलं होतं. आत्ताच्या घडीला सर्वोच्च न्यायालयाच्या कडे जाऊन या प्रकरणामध्ये कोणतीही शिथिलता आणणं किंवा याबाबत नरमाईचं धोरण स्वीकारायला लावणं शक्य आहे का? जय महाराष्ट्राच्या माध्यमातून आज महाराष्ट्राला सांगतो, कानं उघडून घ्या. महाराष्ट्रातल्या मंत्र्यांनो, मी काय म्हणत आहे ते लक्षात घ्या. ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रकरण गेलं होतं त्यावेळेस महाराष्ट्राच्या सरकारचा कोणी वकील तिथं होता का जरा बघा ऑर्डर मध्ये. त्यावेळेस मी ऍडव्होकेट डॉक्टर जयश्री पाटलांची भूमिका मांडली होती आणि मी न्यायालयाला दाखल होतं की डॉक्टर जयश्री पाटील यांची क्रिमिनल रिट पिटिशन मुंबई उच्च न्यायालयात पेंडिंग आहे. दुसरी गोष्ट, महाराष्ट्र सरकारला मी धन्यवाद देतो आज दुसऱ्या एका अर्थाने. ते लक्षात घ्या का ज्या वेळेस एका दुसऱ्या बेंचकडे माननीय न्यायमूर्ती संभाजी शिंदेच्या बेंच समोर ही केस होती तेव्हा स्वतः अटर्नी जनरल जे आहेत म्हणजे ऍडव्होकेट जनरल जे आहेत कुंभकोणी यांनी न्यायालयाला विनंती केली की चीफ जस्टिसांच्या कोर्टात नेतो. मी तर म्हणेल की धन्यवाद ऍडव्होकेट जनरल, तुम्ही ऑनरेबल चीफ जस्टिसांच्या कोर्टामध्ये ते प्रकरण आणलं आणि माननीय चीफ जस्टिसांच्या कोर्टामध्ये तुम्ही स्वतः हे प्रकरण आणलं आणि आता जर तुम्ही त्याच कोर्टाला जर नावं ठेवत असाल तर हे चोरों के उलट्या बोंब असं म्हणण्या व्यतिरिक्त मला वाटतं दुसरं काही शिल्लक नाही. सदावर्तेजी, मी आपल्याला वेळेची मर्यादा असल्यानं थांबवतो. पीके जैन यांना पटकन बोलतं करतो. जैन साहेब, एकामागून एक या सगळ्या प्रकरणांमध्ये चुका घडताना आपल्याला दिसल्या आहेत. आत्ताच्या ताज्या घडामोडीतलं निरीक्षण काय सांगतं? जे प्रकरण महाराष्ट्राच्या अर्थात बॉम्बे हायकोर्टच्या न्यायाधीशांच्या मुख्य न्यायाधीशांच्या कोर्टात नव्हतं ते राज्य सरकार मुख्य न्यायाधीशांच्या कोर्टात घेऊन आलं. या प्रकरणामध्ये एफआयआर नोंदवायला गेलेल्या व्यक्तीला ना एफआयआर नोंदवू दिला ना त्याची स्टेशन डायरी झाली. या संपूर्ण प्रकरणामध्ये प्रकरण हाताबाहेर चाललंय हे लक्षात आलं असताना सुद्धा मंत्र्याचा बचाव झाला आणि त्याच्या आधी तेच आरोप 24 तासापूर्वी गंभीर ठरले होते. या सगळ्या चुका एका पाठोपाठ एक राज्य सरकारकडून का होत आहेत? सल्लागार चुकीचे आहेत का आपण आहोत, आपलं कुणीच काही वाकडं करू शकत नाही हा दृष्टिकोन आहे? पीके जैन आधी, त्याच्यानंतर प्रसाद नेरुरकर. जैन साहेब बोला. ते प्रसादजी, मी आता जे ऐकतो ते असं आहे की आम्ही करेन सो कायदाच्या असं चाललेलं आहे. आता हायकोर्टाने एक जजमेंट दिला त्याच्यामध्ये आपण म्हणतो की ते विवादित त्यांनी जजमेंट दिला. ललिता कुमारीची जी जजमेंट आहे ती आज मितीला ही कायम आहे आणि बरेचसे हायकोर्ट मुंबई हायकोर्टामध्ये बरेचसे निकाल झालेले आहेत ज्याच्यामध्ये त्यांनी ललिता कुमारीची जजमेंटच्या आधारावर एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिलेले आहेत. एक स्टेट पोलीस कंप्लेंट अथॉरिटी आहे त्या अथॉरिटीमध्ये सुद्धा त्या जजमेंटच्या आधारावर बरेचशा केसेसमध्ये एफआयआर नोंदवली गेलेली आहे.
म्हणून हे म्हणणं की ललिता कुमारीची जजमेंटच्या नंतर सुप्रीम कोर्टाने स्वतः फॉलो केलं नाही हे म्हणणं चुकीचं आहे. आता मला असं वाटतं की शासनाला प्रॉपरली गाईड केलं जात नाही, कारण की या गोष्टीमध्ये जरी त्यांना सुरुवातीला सांगितलं असतं की तुम्ही चौकशी तरी सुरू करा, एक गुन्हा जरी नोंदवायचे नसेल, चौकशी करून प्रकरण क्लोज करण्याची सुद्धा त्याच्यामध्ये तरतूद आहे. प्रत्येक केसमध्ये तुम्ही गुन्हा नोंदवायचे असातला भाग नाहीये, पण ते सुद्धा केला गेला नाही. बरोबर. आपण असं म्हणतो आहात की राज्य सरकारला योग्य तो सल्ला मिळत नाहीये. प्रसादजी नेरुरकर, आपल्यासाठीचा प्रश्न, वेळेची मर्यादा आहे, या भागाच्या शेवटापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. मला सांगा, सल्ला योग्य न देणं हे 3 पक्षांचं सरकार आहे म्हणून घडतंय की मुळात हे कोणी ना कोणीतरी ठरवून करतंय? प्रसाद नेरुरकर, आपल्यासाठीचा प्रश्न आहे. हे 3 पक्षांचं सरकार आहे हे अतिशय बरोबर आहे, आणि पण इथे सल्लागार खूप झालेले आहेत आणि त्याच्यामुळे वारंवार मुख्यमंत्र्यांची प्रचंड मोठ्या प्रमाणावर कोंडी होते. वास्तविक ज्या दिवशी वाझे प्रकरण घडलं त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी या सगळ्या कारवाई व्हायला पाहिजे होत्या, परंतु मुख्यमंत्री पोलीस आयुक्तांवर कुठल्याही प्रकारचे कारवाई करू शकत नाही, कारण ते IPS आहेत आणि ते केंद्रातून आलेले आहेत. फार तर त्यांना तिकडे त्यांचा एक अहवाल पाठवायला लागला असता, पण तीही गोष्ट त्यांची झालेली नाही. दुसरी गोष्ट, आता जेव्हा परमबीर सिंग यांना मी गेले 25 वर्ष अतिशय जवळ ओळखतो, ते अतिशय लढवय्ये आहेत, अतिशय धाडसी आहेत. आता त्यांच्यावर झालेले आरोप हे किती खोटे किती खरे हे येत्या काही काळामध्येच कळेल. त्यांनी आजपर्यंत त्यांचे सगळे प्रकरण अत्यंत वादातीत गेलेले आहे, तरी पण ते तावून सुनावून त्याच्यातून बाहेर पडलेले आहेत. आता निवृत्तीच्या काठावर असलेल्या ह्या अधिकाऱ्याची ही शेवटची निकराची जी लढाई आहे ना, ती सुप्रीम कोर्टातही होईल. आणि जर अनिल देशमुख हे सुप्रीम कोर्टात गेले 2 दिवसात, तर तिथे परमबीर सिंग देखील पुन्हा तिथे जातील आणि त्यांच्याकडचे पुरावे हे न्यायालयासमोर मांडतील. ठीक आहे. थोडक्यात काय तर अनेक नवे पुरावे येत्या काळामध्ये समोर येणार आहेत. एक छोटीशी विश्रांती घेणं गरजेचं आहे, वेळेची मर्यादा आहे आपल्याला. पटकन एक छोटी विश्रांती घेतोय, लगेचच परत येतोय. नमस्कार. लक्षवेधीच्या या दुसऱ्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण चर्चेच्या पुढच्या टप्प्यामध्ये सुरुवात करतोय विषयाला ती सरकारच्या स्थिरतेच्या मुद्द्यावरून. ज्या पद्धतीनं पहिल्या भागाच्या शेवटच्या टप्प्यात हे नमूद करण्यात आलं की भविष्य काळात संपूर्ण प्रकरणात 100 कोटीच्या खंडणीचे विषय असोत, सचिन वाझेच्या बाबतीतले आरोप असोत, मनसुखची हत्या असो किंवा अंबानींच्या घराखाली जिलेटिनच्या कांड्या सापडणं असो, अनेक नवे खुलासे होणार आहेत. मला अवधूत वाघ यांना विचारायचं आहे, नवे खुलासे विद्यमान सरकारच्यासाठी डोकेदुखी ठरतील असं तुम्हाला वाटतं का? आणि हा सगळा विषय राज्य सरकारच्या स्थिरतेच्या दिशेनं अडचणीचा ठरू शकतो का? पहिली गोष्ट, हे सरकार कधी स्थिर होतं असं मला वाटतच नाही. 3 पक्षामध्ये सातत्याने चाललेल्या कुरबुरी आणि एकमेकांचे पाय ओढण्याची ही जी शर्यत आहे, याच्यामध्ये हे सरकार स्वतःच्या वजनाने पडणार हे आम्ही आधीच सांगून ठेवतो. आता गंमत अशी आहे की NIA ला ज्या काही वेगवेगळ्या पुरावे मिळतात आहेत, वेगवेगळ्या क्लिप्स मिळतात आहेत, ते ऍट रॅन्डम म्हणजे ठराविक त्यांना जसं हवं तसं ते माध्यमामधनं सोडतात आहेत, रिएक्शन बघतात आहेत. परंतु याच्या दरम्यान सचिन वाझेची चौकशी करत असताना अनेक गोष्टी त्यांच्या हाती लागलेल्या आहेत, अनेक मोठे मासे गळायला लागलेले आहेत, अनेक मोठ्या लोकांची नावं स्टेटमेंटमध्ये आलेली आहेत, असं खात्रीलायकरीत्या आम्हाला पण कळत आहे. या सगळ्याचा परिणाम काय होईल? जे करावे ते भरावे होईल. ज्या पद्धतीने हे सरकार लोकांचा विश्वासघात करून आलेला आहे, लोकांनी दिलेला मॅन्डेट डावळून केवळ सत्तेसाठी, खुर्चीसाठी ज्यांनी आपल्या वडिलांच्या परंपरेला छेद देत काम केलेलं आहे, अशा लोकांना शेवटी ते जिथे त्यांनी राहावं असं वाटतं जनतेला, तिथे ते जातील असं मला वाटतं. राजू वाघमारे यांना बोलतं करायला लागेल, कारण राजू वाघमारे यांच्या चेहऱ्यावरचं हसू काही थांबत नाहीये. आपण जेवढा मुद्दा अस्थिरतेचा उपस्थित करता आहात, काय माहितीये प्रसादजी, की खरंच मला भाजपवाल्यांची कीव येते. त्यांना हे सरकार 5 वर्ष काम करेल हा जो विश्वास त्यांना आतून वाटतोय ना, त्याच्यामुळे यांची तडफड जास्त बघायला मिळते.
आमच्या सरकारला अस्थिरतेचा काही प्रश्न येत नाही. वाझेनी गुन्हा केलाय, वाझे विरोधात पुरावे असतील, ज्याच्या विरोधात पुरावे असतील त्याला अटक करा, त्याच्याप्रमाणे कायद्याप्रमाणे त्याच्यावर कारवाई होईल. त्याचा आणि सरकार अस्थिरतेचा प्रश्न येतो कुठे? सरकार हे पूर्णपणे बहुमतात आहे, सरकारची आपसात काही भांडणं नाहीत, अगदी पूर्णपणे स्थिर सरकार आहे. आणि राहिला प्रश्न विश्वासघाताचा, तर देशातल्या 6 राज्यामध्ये विश्वासघात करून सत्तेवर आलेलं भाजप इकडचा विश्वासघात आम्हाला शिकवतंय, हे बघून आम्हाला हसायला येतो. अवधूत वाघ याची काही प्रतिक्रिया देणार आहात? अवधूत वाघ यावर काही प्रतिक्रिया आहे का? वेळेची मर्यादा आहे. की महाराष्ट्रामध्ये आणि इतर राज्यामध्ये झालेल्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. इतर राज्यामध्ये ज्या गोष्टी झालेल्या आहेत तिथे त्या इलेक्शन पूर्वी आमची कोणाबरोबर युती नव्हती आणि त्याच्यामुळे मॅन्डेट जो मिळालेला आहे त्या मॅन्डेट नंतर स्थिर सरकार देण्यासाठी जर इतर लोक आमच्याबरोबर आली तर त्यात चुकीचं नाही. परंतु स्वतः माननीय मोदींच्या नेतृत्वाखाली अगदी बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये हातात हात घेऊन ज्या उद्धवजींनी आपले आमदार 56 आमदार निवडून आणले, त्यांनी आता केवळ 56 आमदारांच्या जोरावर महाराष्ट्रात सत्ता स्थापन करायची. एक लक्षात घ्या, अंकगणित तुम्हाला जुळवता येतं पण लोकांच्या मनाचं गणित तुम्हाला कधीच जुळवता येणार नाही. तुम्ही गेली आणि राजूजी एक लक्षात घ्या की गेली 2 टर्म तुम्हाला विरोधी पक्ष नेत्याचा पण मान केंद्रामध्ये मिळालेला नाहीये. त्यामुळे तुमची या विषयाला अजून राजकीय मुद्द्यावर अडकवण्यात अर्थ नाही. उतार असतात. ठीक आहे, राजकीय चढ उतार असतात असं म्हणतात. एका पुढच्या मुद्द्याकडे जातोय. गुणरत्न सदावर्ते आपल्या सोबत आहेत. गुणरत्न सदावर्तेजी, आपण या गोष्टी बाबतीत अधिक स्पष्टपणे सांगावं की टप्प्याटप्प्यानं तपासाच्या अंतर्गत कुठले मोठे खुलासे होऊ शकतात? तुमच्या लेखी 100 कोटीच्या खंडणी वसुलीचं प्रकरण किती खोलवर रुजलेलं असू शकतं? एक लक्षात घ्या, म्हणजे जी याचिका आहे ते याचिकेमध्ये आणि तक्रारीमध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की जे एव्हिडन्सेस आहेत, मग ते शरद पवारांच्या भेटीच्या संदर्भातले असतील, सीसीटीव्ही फुटेज असतील, त्याच्यानंतर चॅट्स असतील किंवा गृहमंत्र्यांचे संबंधित झालेले चॅट्स असतील आणि सीसीटीव्ही फुटेज असतील, या सगळ्या सीसीटीव्ही फुटेज जे आहेत ते म्हणजे प्रोटेक्टेड ठेवल्या पाहिजेत. आणि ह्या दार्शनिक प्रमाणे सुरुवातीला जशा प्रकारे ह्या फुटेज जशा कलेक्ट केल्या जातील सीबीआय कडून तशा प्रकारे ह्या लोकांना बोलवलं जाईल. आणि मला एवढंच वाटतंय की जेव्हा ही केस डेव्हलप होण्याच्या मार्गावर असेल त्यावेळेस आज जे वरतोंड करून सगळेजण जे कोणी पाठराखण करण्याचा प्रयत्न करत आहेत तेव्हा मात्र हे दिसणार नाहीत. आणि तेव्हा मात्र मला असं वाटतंय की खऱ्या अर्थानं तपासाला गती मिळालेली असेल. नाहीतर आज नुसत्या वल्गना केल्यासारखं, म्हणजे आज सगळ्या हस्तक्षेप करून एक प्रश्न विचारायचा आहे आणि तो मुद्दा प्रसाद नेरुरकरांकडे घेऊन जायचा आहे. प्रसाद नेरुरकर, साधारण गेल्या वर्षाच्या जून महिन्यापासून अनेक गोष्टी आपण सातत्यानं पाहतोय आणि त्यातले बरेचसे मुद्दे हे अपमृत्यूचे आहेत. संशयास्पद मृत्यूची एक मालिका जवळपास 8 जून 2020 पासून महाराष्ट्रात सुरू झालेली दिसतेय. पण यात पुढचा मुद्दा काय येतो? अपमृत्यू होतात, संशयास्पदरित्या त्या प्रकरणांना नोंदवलं जातं आणि त्याच्या तपासाला पुढे गती मिळताना दिसत नाही. आत्ताच्या घडीला या अनिल अंबानी, माफ करा, आत्ताच्या घडीला अंबानी धमकी प्रकरणाचा जो विषय सुरू होतो तो पुढे जाऊन गेल्या अनेक जुन्या प्रकरणांनाही उकरून काढेल असं वाटतं? सध्या तशी शक्यता फार कमी आहे. एक गोष्ट इथे लक्षात घेतलं पाहिजे की मुंबई पोलिसातील सचिन वाझेने केलेल्या ह्या कृत्यामुळे मुंबई पोलिसाला दोषी ठरणं बरोबर योग्य ठरणार नाही. दुसरी गोष्ट, ज्या पद्धतीने परमवीर सिंग यांचं प्रकरण सरकारने हाताळलं ती गोष्ट कुठेतरी सरकारने पुन्हा गांभीर्याने घ्यायला पाहिजे. आणि गेल्या 8 दिवसात वाझेंची चौकशी करताना एनआयच्या समोर ज्या काही गोष्टी आल्या त्या अत्यंत धक्कादायक आहेत. आता जे 100 कोटी रुपये मागितले होते या गोष्टींची कुठेतरी
पुष्टी ती होईल किंवा त्या त्यांच्या आरोपांना कुठेतरी जोड मिळेल अशा प्रकारच्या घटना, अशा प्रकारच्या डायरीच्या नोंदी या वाझे, गौर आणि शिंदेकडनं मिळालेल्या आहेत. आणि हे गोष्टी आहेत या डिसेंबर-जानेवारी पासून हे पैसे गोळा केले जात होते आणि ते काही ठिकाणी वाटले जात होते. एनआयच्या वरिष्ठ प्रसाद नेरुरकर, आपण अत्यंत गांभीर्यपूर्वक जी गोष्ट सांगता आहात ती जास्त भयानक आहे, जास्त धक्कादायक आहे, हे नाकारता येणार नाही. आणि आपण जे सांगता आहात त्याच्या पुष्ट्यर्थ एक माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती की 100 कोटीच्या खंडणीचा मुद्दा ज्या वेळेला तपासात सचिन वाझे याला विचारण्यात आला तेव्हा त्यांनी पण आपल्या जबाबामध्ये त्याला पुष्टी दिलेली आहे. आपल्याकडे या संदर्भात काय माहिती आहे? तेच तुम्हाला सांगतो, या संदर्भात एनआयए देखील प्रचंड मोठ्या प्रमाणावर ह्या गोष्टीचा तपास करते. कारण अनेक धक्कादायक गोष्टींचा उलगडा त्या प्रकरणातून होतोय. दक्षिण मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये पडलेल्या धाडीमध्ये ज्या पैशांच्या बॅगा होत्या तिथे त्यांचं सीसीटीव्ही फुटेज होतं. त्याच्यानंतर मीरा रोड आलेली झाड होती, त्या धाडीमध्ये काही बँकेचे लॉकर होते, त्या लॉकर मधल्या गायब झालेले पैसे, शिंदेच्या कडे मिळालेल्या डायरीतल्या नोंदी, त्याच्यामुळे सांकेतिक शब्दामध्ये लिहिलेल्या नाही. काही नावं तर ती प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस दलातील काही ज्येष्ठ अधिकाऱ्यांची पण आहेत. मात्र सखोल म्हणजे खोल म्हणजे आता उघडपणे एनआयए या गोष्टीचा तुम्हाला असं वाटतंय का, तुम्हाला असं वाटतंय का की प्रसाद नेरुरकर भविष्य काळात होणारे बरेचसे खुलासे हे आणखीन जास्त हादरवून टाकणारे असतील विद्यमान सरकारला? नक्कीच, कारण एनआयए या संदर्भातला अहवाल हा नक्कीच केंद्राला देईल आणि केंद्र त्याहून स्वतःहून सीबीआय आणि ईडीला या गोष्टी तपासाला घ्यायला भाग पडेल. कारण हे प्रकरण जितकं वाटतंय तितकं सोपं नाही आणि या प्रकरणाची मुळं ही डिसेंबर-जानेवारी पासूनच सुरू झाली आहे. एक गोष्ट नाकारता येत नाही की वाझे प्रचंड मोठ्या प्रमाणावर मुंबईतून आणि ठाण्यातून पैसे गोळा करत होता. मग हे गोळा गेलेले पैसे कुठे जात होते, कुठे जात होते पैसे, हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आपण उपस्थित केलात. आपल्या सोबत मवियाचे प्रतिनिधी डॉक्टर राजू वाघमारे आहेत. डॉक्टर राजू वाघमारे, आपल्याला माहित असतील गोळा केलेले पैसे कुठे जात होते का? काँग्रेसला यातलं काहीच माहित नाहीये? सगळ्यात पहिली गोष्ट प्रसाद कातेजी, आमची भूमिका पहिल्यापासून ती स्पष्ट आहे काँग्रेस पक्षाची आणि महाविकास आघाडीची सुद्धा, की जर सचिन वाझे आणि त्याच्या बरोबर जे कोण याच्यामध्ये गुंतले असतील आणि उद्या जर हे सिद्ध झालं तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी ही स्पष्ट भूमिका आमच्या पक्षाने घेतली. आमच्या पक्षाचे अध्यक्ष नाना पटोले साहेबांनी घेतले आणि महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी घेतलेले. इथे काँग्रेसच्या भूमिकेविषयी चर्चा करणं जास्त गरजेचं आहे. तुम्ही थोड्या वेळापूर्वी काँग्रेसची नैतिकता किती महान आहे हे सांगत होतात. मग अशा वेळेला जर समजा भविष्यामध्ये खंडणी वसुलीच्या प्रकरणात अनेक नवे खुलासे झाले तर त्यावेळेला काँग्रेस काय करणार? तेव्हाही पाठिंबा देत राहणार? काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे की ज्यांच्यावर गुन्हे असतील त्यांना अटक करा आणि कायदेशीर कारवाई करा. आम्ही कधीच भ्रष्टाचाराला पाठीशी घातलेलं नाही किंवा भ्रष्टाचाराची चौकशी आपल्या स्वतःच्या म्हणण्याप्रमाणे थांबवलेली नाही. भाजप जसं करतं तसं. ठीक आहे. त्याच्यामुळे अवधूत वाघ भविष्य काळामध्ये जर समजा आता हे काही जर तरचे मुद्दे आहेत जे भविष्यकालीन चर्चेच्या अनुषंगानं गरजेचे आहेत म्हणून उपस्थित होत आहेत, आपल्याला वाटतं की नव्या खुलाशांमध्ये मोठमोठी नावं येतील आणि त्यावेळेला काँग्रेसची आजची भूमिका कायम राहील? बघा, काँग्रेसचं असं आहे ना की काँग्रेसने आतापर्यंत स्वतःच्या मुख्यमंत्र्यांना कधी 5 वर्ष चालवलेलं नाहीये. अगदी लांब नकोय, 1999 पासून 2014 पर्यंत बघितलं तर विलासराव देशमुख असोत, सुशीलकुमार शिंदे असोत, पृथ्वीराज बाबा असोत किंवा अशोक चव्हाण असोत, यातल्या कुठच्याही मंत्र्याने 5 वर्षाची टर्म सुरू केली नाही. मग महाराष्ट्राच्या बाहेरच्या राज्यामध्ये कुमार स्वामी असू देत, देवगौडा असू देत किंवा मायावती असू देत किंवा इतर कोणी असू देत, कुठच्याही अलायन्स मधल्या मुख्यमंत्र्याने काँग्रेस आताची महाराष्ट्र काँग्रेस ही स्वतंत्र आहे. ती जुन्या काँग्रेसच्या सारखी वागत नाही. जुनी काँग्रेस काही सांगत असली तरी महाराष्ट्राची काँग्रेस सत्तेत राहायला फार उत्सुक असते. हो, एक म्हणून ते वाक्य संपवतो तर याचा अर्थ असा की काँग्रेस कधीही ठाकरे सरकारला 5 वर्ष ठेवणार नाही, ही काळ्या दगडावरची पहिली रेघ आहे. नंबर 1. नंबर 2, काँग्रेस ही अशी आहे की मी नाही त्यातली कडीला वाचली. जोपर्यंत त्यांना मिळतं आहे तोपर्यंत ते घेत बसणार. कोणाचं नाव आलं तर फशी मारून ते निघून जाणार. यांनी चंद्रशेखरचं गव्हर्नमेंट 40 दिवस पण नाही चालवलं.
मध्यंतरी काँग्रेसचा एक नेता म्हणाला होता की एका हवालदाराच्या आणि एका अधिकाऱ्याच्या याच्याने काही राज्य पडत नाही. आठवण करून देतो, चंद्रशेखरांनी राजीव गांधींच्या मागे फक्त 2 पोलीस हवालदार लावले होते असं म्हणतात, असा आरोप केला. त्या 2 पोलीस हवालदारांच्या आरोपावर केंद्र सरकार पडलं, तर इकडे एका पोलीस ऑफिसरच्या जीवावर अख्खं राज्य पडायला काय वेळ लागतोय? राजू आम्हाला काही उत्तर आहे का? आठवणी जरा सरकार स्थिर ठेवत. आहे असा आपण दावा करता, हे सरकार 5 वर्षासाठी स्थिर ठेवण्याची जबाबदारी काँग्रेस घेतेय का? तुम्हाला आठवणी करून दिल्या बस. डॉक्टर वाघमारे, सरकार स्थिर राखण्याची जबाबदारी काँग्रेस घेतेय का 5 वर्ष? हो, काँग्रेसने एक लक्षात घ्या, या संपूर्ण प्रकरणामध्ये काँग्रेस आणि महाविकास आघाडीचं सरकार हे पूर्णपणे स्थिर आहे. आमची भूमिका अगदी स्पष्ट आहे. ज्यांच्याकडून गुन्हे घडलेत त्यांना बाजूला करा, त्यांच्यावर कारवाई करा. त्याचा आणि सरकारचा संबंध अर्थार्थी येत नाही. सरकार पूर्णपणे स्थिर आहे, स्थिर राहील आणि आम्ही चांगल्या पद्धतीने. डॉक्टर वाघमारे, आपण असं वारंवार अधोरेखित करताय. मला गुणरत्न सदावर्तेंना हा प्रश्न विचारायचा आहे की ज्यांनी चुका केल्या त्यांचा सरकारशी अर्थार्थी संबंध येत नाही, हे इतक्या सहज कायद्यात म्हणता येतं का? गुणरत्न सदावर्ते. नाही बघा, मला एकदा प्रश्न पुन्हा रिपीट करायला अशी अपेक्षा आहे. जी, मी आपल्यासाठी प्रश्न पुन्हा एकदा मांडतो. प्रश्न असा आहे की काँग्रेस जेव्हा म्हणतं जो चुकतो त्याला सत्तेतून दूर करा किंवा पदावरून दूर करा, त्याचा आणि सरकारचा संबंध नाही. सरकारमध्ये असताना चुका झालेल्या आहेत, मग त्याचा संबंध सरकारशी नाही, हे कायदा मान्य करतो का? मला सांगा, हे कायदेशीर दृष्ट्या जरा संविधानाचं पुस्तक काढा आणि त्याच्यामध्ये दिलेली शपथ वाचा एकदा तरी. अरे बाबांनो, ही पंचायत नाही, एका मॅटरमध्ये मराठा आरक्षणाच्या सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलेले निरीक्षण आहे. अहो, तुम्ही कमीत कमी त्या शपथेला तरी जागा. आणि राहिला प्रश्न भ्रष्टाचाराच्या संदर्भानं आणि काँग्रेस जे म्हणत आहे स्थिरतेच्या संदर्भानं, मला असं म्हणायचं आहे की आज माणसाच्या मनामधून तुम्ही जे कोणी पक्षाचे लोक असाल, परंतु इटून गेलेले आहात. अरे एवढे दिवस या अशा एवढ्या गंभीर प्रकरणामध्ये एका महिलेला समोर यावं लागतंय आणि त्या महिलेला सांगावं लागतंय आणि कोर्टाला निरीक्षण नोंदवावं लागतंय की एक ब्रेव महिला समोर आली. अहो, तुम्ही तिथे 2 पोलीस कॉन्स्टेबल होते, इथे एक क्रिमिनॉलॉजिस्ट महिला आहे. आणि हे लक्षात घेऊन तरी जर काँग्रेसला जर थोडी बहुत जर शिल्लक राहिलेली असेल तर मला असं वाटतंय की त्यांनी या भ्रष्टाचारी सरकारला किंवा या भ्रष्टाचारी मंत्रालयातून त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी आणि स्वच्छपणे मांडावी. अरे तुम्ही पुढे चलत राहा. म्हणजे आदर्श भ्रष्टाचार आता नव्याने या नवीन आघाडीमध्ये चालवलाय का तुम्ही? डॉक्टर वाघमारे उत्तर देतात आपल्याला. डॉक्टर वाघमारे आपल्याला उत्तर देतात. डॉक्टर, वेळेची मर्यादा आहे. सगळ्यात पहिली गोष्ट आमची स्पष्ट आहे काँग्रेसची भूमिका, आणि ती पहिल्या दिवसापासून जरी असेल, मग अशोक चव्हाणचा भ्रष्टाचाराला मागे घालणार नाही किंवा कोणताही भ्रष्टाचार असेल, ते काळ गेला जेव्हा शरद पवार मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस बुखारींचा खून झाला, दत्ता सामंतांचा खून झाला, जयश्री पाटील आणि गुणरत्नांचा खून करण्याची हिंमत तुमच्यात नाही. कारण संविधान सक्षम झालेलं आहे. आता संविधान प्रत्येकाच्या डोक्यात आलेलं आहे. तेव्हा खबरदार, येणाऱ्या काळामध्ये जेलमध्ये जायची तयारी ठेवा. ज्याच्याकडे सदावर्तेजी, एक मिनिट, वेळेची मर्यादा आहे, मला हस्तक्षेप करावा लागतोय. सदावर्तेजी, आपल्या महत्वाच्या मुद्द्यावर काँग्रेसचे प्रवक्ता म्हणून डॉक्टर वाघमारे बोलतात. सगळ्यात पहिला प्रश्न आहे प्रसाद खातेजी, काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. काँग्रेस संविधानाला मानते, संविधानाचा आदर करते आणि संविधानाचा आदर करून आजपर्यंत या देशामध्ये लोकशाही टिकवण्याचं काम काँग्रेस एवढं कोणत्याही पक्षाने केलेलं नाही. ठीक आहे, मग आताच्या घडीला कितीही झालं, काहीही झालं तरी जोपर्यंत नाना पटोले मंत्री होत नाही तोपर्यंत सरकार चालू द्यायचं, अशी भूमिका आहे का महाराष्ट्र काँग्रेसची? दुसरा मुद्दा असा की साधं गणित आहे की ज्यांच्याकडून चुका झाल्या, ज्यांनी गुन्हा केलेला आहे त्याला कायदेशीर शिक्षा झाली पाहिजे, ही काँग्रेसची भूमिका पहिल्यापासून राहिलेली आहे. ठीक आहे, प्रसाद नेरुरकर, जाता पटकन आपल्यासाठी छोटासा प्रश्न आहे. येत्या काळामध्ये राजकीय दृष्ट्या या सरकारसमोर अडचणी येतील का, आणि या सगळ्या प्रकरणामध्ये सामान्यांनी न्यायासाठी कुठं संघर्ष करायचा? येतीलच, पण एक गोष्ट सांगतो की ह्या प्रकरणात गेल्या काही दिवसामध्ये काँग्रेस ही प्रचंड
फ्रंटफुटवर आलेले आहे आणि आजचा देशमुखांचा राजीनामा हा काँग्रेसच्या प्रचंड मोठ्या दबावापोटीच घेतला गेलेला आहे. ही राजकीय दृष्ट्या गोष्टी मात्र आता राहिल्या 2 गोष्टींचा तपास. हे तुम्ही बघा, हे सगळे राजकीय नेते, सत्ताधारी आणि विरोधक वेगवेगळ्या प्रकरणाने या गोष्टीला पाटा फोडतायत. एक वाजेनी केलेलं कांड आणि त्याचा असलेला तपास हा एका बाजूला आहे आणि परमवीर सिंग यांनी गृहमंत्र्यावर केलेले आरोप, या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत आणि त्या तपासामध्ये येतील. या दोन्ही तपासा अंतर्गत काही गोष्टी साम्य आहे. या साम्य ज्यावेळी त्याचे दुवे हे NIA जोडेल आणि CBI त्याची साखळी बांधेल, तेव्हा या राज्यात प्रचंड मोठ्या प्रमाणावर कंप होईल. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. ठीक आहे, धन्यवाद. आपण आपलं मत मांडलं त्यासाठी आणि वेळेची मर्यादा राखून मांडलं त्यासाठीही आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. लक्षवेधीमध्ये वेळ झाली आहे तुर्तास इथेच थांबण्याची. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.